अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय आणि अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। गर्भपातीनंतर केवळ 2 दिवसातच कुटुंबीय नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथील पल्लवी गुडधे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पती भूषण गुडधे यांनी केला आहे। यासंबंधी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। 12 सप्टेंबरला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पल्लवी गुडधे यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या तपासणीत त्या गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयातच त्या महिलेचा गर्भपात करण्यात आला। त्यानंतर अवघ्या 2 दिवसातच डॉक्टरांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। मात्र गर्भपात झाल्यानंतर काही दिवस त्या महिलेला आरामाची गरज असताना देखील अवघ्या 2 दिवसात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली। शस्त्रक्रियेच्या वेळी तिला भूल देण्याचे ॲनेस्थेशिया इंजेक्शन देण्यात आले होते। शस्त्रक्रियेनंतर प्रकृती गंभीर झाल्यानं ती महिला कोमात गेल्याचं सांगून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय देखील प्रकृती सुधारणा न झाल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। MRI आणि CT स्कॅन अहवालात मेंदूला सूज आणि मेंदू डॅमेज झाल्याचं निदर्शनास आलं। ऑक्सिजनचा पुरवठा योग्य न झाल्यामुळं ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असलेल्या पल्लवी गुडधे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। कुटुंब शस्त्रक्रियासाठी डफरीन येथे भरती झाली होती 13 तारखेला भरती झाल्यानंतर ते 1 ते 1.5 महिन्याची गर्भवती पण होती। जेव्हा मी आतमध्ये गेलो तर तेव्हा डॉक्टर बोंद्रे म्हणून तिथं आतमध्ये होते। या परिस्थितीमध्ये पाहिलं का जेव्हा एखाद्या PM रूममध्ये जसं एखादी डेड बॉडी पडलेली असते तशा माझ्या मुलीचा तिथं डेड बॉडी सारखाच त्या स्थितीत पडलेली होती। जेव्हा डॉक्टर बोंद्रे यांना मी म्हटलं की साहेब हे कसं झालं, पण त्यांनी सांगितलं का भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर काही मिनिटांनी तिला असं झालेलं आहे। तेव्हापासून ते रिव्हर्समध्ये आले। म्हणजे जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी, निलंबनाचीच नाही तर कमीत कमी मनुष्यवधासारखे गुन्ह्याचा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा ही माझी एक मागणी आहे।